तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। सर्वांना नमस्कार। सगळ्या पत्रकार मित्रांना, गेल्या महिन्यामध्ये 13 जानेवारी 2024 रोजी घेतले होते। प्लॉट नंबर A14, प्लॉट नंबर A15 आणि प्लॉट नंबर A16 या संदर्भात आपल्याला माहिती करावा। चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याने MIDCने सदर भूखंड परत पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर 3-4 ठिकाणी बातम्या आल्या, परंतु 31 लोक होती, कुठेही लागत नाही। त्याच्यामुळे काय गोष्टी असतात, इलेक्शनचा माहोल होता त्यावेळेस, तर आता तर तसं काही नाही आहे। मनमोकळेपणाने किंवा कोण माझ्या पाठीशी आहे ते असे प्रश्न विचारून, म्हणजे उगाच विषयाला वाचा फोडण्यापेक्षा आपला विषय काय आहे आपण त्या विषयाकडे येऊया, असं माझं सगळ्यात अगोदर मत आहे। त्यांच्या मानहानीचा दावा ठोकू, आम्ही त्यांना नोटीस पाठवू, काही पत्रकार बांधवांना किंवा काय माझ्या ओळखीच्या माणसांना त्यांचे मेसेज आले होते, मोरे नावाच्या ॲडव्होकेटकडून नोटीस मिळेल या संदर्भाची माहिती प्रथम आपल्याला देत आहे। दुसरा विषय जो आजचा आहे प्रमुख, आजच्या विषयामध्ये 26ब गट क्रमांक 398ब, गट क्रमांक 498ब, गट क्रमांक 428अ, गट क्रमांक, आता ते फेरफारमध्ये तर फक्त ते वाचता माझी दिशाभूल होते। कारण काय होतं, फेरफारमध्ये ना जवळजवळ 800 पानं एका फेरफारला, एका गटाला, त्याच्याकडून त्याच्यात क्लिअर काहीच दिसत नाही। यांचं नाव कधी पहिलं असतं, कधी लास्ट येतं, कधी खाली येतं, कधी वर जातं, असं आहे ते। तुम्ही त्याच्यामध्ये चौकशीची पुढे मागणी केली तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार? मी चौकशीची मागणी कलेक्टर साहेबांना केली, स्वतः वनमंत्री आहेत ते, त्यांच्याकडे 15 वेळा पत्र दिलेले आहेत, त्यांच्यावरती कोणतीच कारवाई नाही झाली। पण जिल्हाधिकारी साहेबांकडून पत्र गेलंय वनरक्षकांना, याच्यावरती तात्काळ कारवाई करा। मग थोडीशी पुढं गाडी हल्लेली आहे। माझं असं म्हणजे या सगळ्याची निपक्षपातीपणे जर चौकशी व्हायचं असेल तर आदरणीय नाईक साहेब यांचा प्रथम राजीनामा झाला पाहिजे, तरच ही चौकशी होऊ शकते, आणि ती चौकशी होऊ शकत नाही। आणि तुम्ही आता आरोप केला तर 2 फ्लॅट त्यांनी याच्यामध्ये घेतले, कामधेनुमध्ये 2 फ्लॅट घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये फक्त RTGS लिहिलेलं आहे। 74 लाखाचे, 69 लाखाचे जे फ्लॅट, आपण कुठे जर फ्लॅट घेतला, कुठल्या बँकेतून पैसे गेले, कुठल्या ब्रँचमध्ये, असं लिहितो ना, ते फक्त RTGS। हे तर लॉकच असते, आम्ही कसे पेपर काढले आमचं मला माहिती अधिकारी तर भेटत नाही पेपर, कारण तिथं डायरेक्ट कम्प्युटर लॉक करून टाकलेलं आहे। ह्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी मार्ग आता मी करणार आहे, अजून केली नाही, ती करायची। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।